शेती करताना असताना तुम्हाला हा प्राणी पहिल्यांदा आढळला की तुम्हाला आधी आढळला नाही, नाही, कधीच नाही, पहिल्यांदाच आढळलाय. पहिल्यांदा तुम्हाला दिसला हो. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आम्ही रात्री दाऱ्यावरती येतो, आम्हाला हा प्राणी आढळलेला आहे. बिबट्या आहे का हे माहित दाऱ्या नाही. आलं तर अशी काही गोष्टी होऊन प्राणी पर लोकांनाही करावं लागतं, संघर्ष करावं लागतं. सरकारला कळकळीची विनंती, ही असलं प्राणी भेटतात रात्रीचं, बिबटे का काय हे काय आम्हाला माहित नाही, पण ती रात्रीची भीतीचं वातावरण मनात येत. मी कसा झाला जा बिबट्या का काय आलाय कसं जाऊ मिटलं नशाले. देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान. नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल. आज वडगाव निंबाळकर येथील दरेकरवाडा नजीक ठोंबरी वस्ती या ठिकाणी बिबट्या सदृश्य प्राणी आढळल्याची या ठिकाणी माहिती मिळत आहे. या ठिकाणी बिबट्या सदृश्य प्राणी आढळल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या ठिकाणी आपण शेतकऱ्यांकडून माहिती घेणार आहोत कशा प्रकारे या ठिकाणी बिबट्या सदृश्य प्राणी पाहण्यात आलेला आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी बिबट्या आढळल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बिबट्या आहे किंवा इतर कोणता प्राणी आहे या ठिकाणी आपण वन विभागाला कळवण्यात आलेलं आहे, या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांकडून माहिती घेणार आहोत. वन विभागाला पाचारण केल्यानंतर या ठिकाणी हा बिबट्या सदृश्य प्राणी कशा प्रकारे आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी शेतकऱ्याकडून माहिती घेणार कशा प्रकारे हा बिबट्या सदृश्य प्राणी आहे. यामुळे या ठिकाणी शेतकरी भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी वडगाव निंबाळकरमध्ये खळबळ माजलेली आहे. आपण पाहणार आहोत हा बिबट्या सदृश्य प्राणी कशा प्रकारे आहे, हा बिबट्या आहे किंवा इतर कोणता प्राणी आहे. आपण वन विभागाला या ठिकाणी बोलावल्यानंतर वन विभागाला आपण विचारणार आहोत कशा प्रकारे हा बिबट्या सदृश्य प्राणी आहे किंवा हा कोणता प्राणी आहे. या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. ठिकाणी शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. कशा प्रकारे या ठिकाणी शेतीमध्ये काम करत असताना भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, काय आहे या ठिकाणी सदृश्य, आपण शेतकऱ्यांकडून माहिती घेणार आहोत. काय सांगाल या ठिकाणी तुम्ही कोणता प्राणी पाहिला किंवा काय तुम्हाला कोणता प्राणी असं वाटतंय, कशामुळे इथं खळबळ माजलेली आहे? शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आम्ही रात्री दाऱ्यावरती येतो, आम्हाला हा प्राणी आढळलेला आहे. बिबट्या आहे का हे माहित नाही, पण आढळलेला आहे. त्याच्यामुळं वन अधिकाऱ्यांना आम्ही माहिती दिली होती. हे काय वस्तू आहे, काय बिबटे आहे का काय, आम्ही काय पाहिली नाही. पण शेतकऱ्यांना दिवसभर लाईट द्यावं, म्हणजे 8 तास कळणार, पण सरकारने दिवसभर लाईट द्यावं, रात्रीचं देऊ नाही. रात्रीचं जरी दाऱ्या आलं तर अशी काही गोष्टी होऊन प्राणी पर लोकांनाही करावं लागतं, संघर्ष करावं लागतं. सरकारला कळकळीची विनंती, ही असलं प्राणी भेटतात रात्रीचं, बिबटे का काय हे काय आम्हाला माहित नाही, पण ती रात्रीची भीतीचं वातावरण मनात येतं. रात्रीचं दाऱ्या आम्हाला येऊशी वाटत नाही, म्हणून दिवसा लाईट दिली पाहिजे. जो प्राणी आहे बिबट्या आहे की इतर कोणता सदृश्य प्राणी हे अजून माहीत झालेलं नाही. या ठिकाणी वन विभाग थोड्याच वेळात येणार आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या ठिकाणी तुम्ही शेती करत आहात, तर शेती करताना असताना तुम्हाला हा प्राणी पहिल्यांदा आढळला की तुम्हाला आधी आढळला? नाही, कधीच नाही, पहिल्यांदाच आढळलाय. पहिल्यांदा तुम्हाला दिसला. हो. या प्राण्यामुळे तुम्ही पाहू शकता भीतीचं वातावरण निर्माण झालंय शेतकऱ्यांमध्ये. एक असं दृश्य निर्माण झालंय की हा बिबट्या जर असेल तर इतर ठिकाणी बिबट्या असू शकतो, जे पिल्ला असू शकतात किंवा इतर प्राणी मोठा प्राणी असू शकतो. याच्यामुळे हल्ला होऊ शकतो शेतकऱ्यांवरती, शेतकऱ्याच्या जीवाशी जाऊ शकतो. यामुळे लवकर लवकर सरकारने वन विभागाने या ठिकाणी दखल घ्यावी, या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी आहे. धन्यवाद. ठिकाणी आपण पाहू शकता सर्व शेतकरी या ठिकाणी वर उभा आहे. या ठिकाणी बिबटे सदृश्य प्राणी आहे. या ठिकाणी ज्यांची विहीर आहे या विहिरीमध्ये यांनी पाहिलेला आहे. या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत कशा प्रकारे हा प्राणी आहे, कोणता प्राणी आहे, काय तुम्हाला माहिती आहे बद्दल? नाही, काय झालं, आम्ही सकाळी येऊन विहिरीवर पाहिलं तर विहिरीमध्ये तो बिबट्या आहे का कुठला प्राणी हे काही माहिती नाही. त्यामुळे जरा भीतीचं वातावरण असल्यामुळं आम्ही आपलं वन विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय. अजूनपर्यंत इथपर्यंत तरी कोणी आलेलं नाहीये. पण जरा ह्या रात्रीची लाईट असल्यामुळं जरा भीतीचं वातावरण सगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून भीतीचं वातावरण होत आहे. हे बिबट्या आहे का अन्य दुसरा प्राणी काय ते सांगता येत नाहीये. त्यामुळे एक भीतीचं वातावरण होतंय. रात्रीची लाईट असती, सर्वसामान्य शेतकऱ्यांना काही महिलांना रात्रीचं यावं लागतंय. त्यामुळे एक शासनाला विनंती की बाबा दिवसा जर लाईट दिली तर शेतकऱ्यांना जरा व्यवस्थित होईल. भीतीचं वातावरण किंवा ह्या अशा हिंसक प्राण्यांपासून जरा हे होईल, सुटका होईल किंवा भीती निर्माण होणार नाही.
आता हे मी एक पुरुष असल्यामुळे मी पाहिलं, पण ह्या जागेवर एखादी जर महिला किंवा एखादी स्त्री असेल तर त्यांचे म्हणजे ते अजूनही भीतीच्या वातावरणात ही होईल ना. त्यामुळे जरा थोडंसं एक शासनाला विनंती आहे की जरा दिवसा लाईट दिली तर जरा 8 तासच द्या, पण दिवसा द्या. असं जर असेल तर जरा थोडंसं बरं राहील. या ठिकाणी अजूनही या ठिकाणी वन विभाग आलेला नाही. या ठिकाणी बिबटे आहे, बिबटे सदृश्य प्राणी आहे असं या ठिकाणी स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. यामुळे भीतीचं वातावरण सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. आपण या ठिकाणी वन विभाग आल्यानंतर पाहणार आहोत हा बिबटे सदृश्य प्राणी कशा प्रकारे आहे किंवा कोणता आहे. धन्यवाद.